आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूयात माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासोबत। नमस्कार, मी गिरीश निकम। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा आपण घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते AI फॉर ॲग्री परिषदेचं उद्घाटन झालं। महाराष्ट्र कृषी क्षेत्रात AI धोरण लागू करणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलंय। यासाठी 500 कोटींची तरतूद केली आहे। IIT बॉम्बे आणि जागतिक संस्थांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव आणि पीक नियोजनाची माहिती मराठी भाषेत स्मार्टफोनवर मिळेल। महाविस्तारद्वारे 30 लाख शेतकरी हे तंत्रज्ञानाशी जोडले गेलेत, त्यामुळे जागतिक बाजारपेठ खुली होणार आहे। शेतीच्या क्षेत्रात वातावरणाच्या बदलाने होणारे जे परिणाम आहेत, या परिणामांना सामोरं जायचं असेल, आपल्याला क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चरकडे जायचं असेल, तर आपल्याला AIचा उपयोग करावा लागेल। महाविस्तार हा शेतकऱ्याचा पर्सनल एजंट आहे। हा महाविस्तार त्या शेतकऱ्याला जे हवंय ते त्या ठिकाणी देतोय। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांना मार्गदर्शन आणि विविध सेवांबाबत सहाय्य करण्यासाठी कुंभदूत हे ॲप विकसित करण्यात आले। या ॲपद्वारे नोंदणीकृत प्रत्येक भाविकाला वैयक्तिक AI सहाय्यक मिळणार आहे। कुंभदूतमधून प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला प्रवासापासून ते अगदी निवासापर्यंत मार्गदर्शन करणारा डिजिटल सहाय्यक मिळेल। प्रवास, निवास, घाट आणि आपत्कालीन मदतीसाठी भाविकांना मार्गदर्शन मिळेल। 20हून अधिक भाषांमधून कुंभदूत काम करणार आहे। सुरक्षिततेसाठी यात डिजिलॉकर आधारित कुंभ पासची सुविधा देखील असेल। भाविकांची खासगी माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवत ही यंत्रणा 1 कोटी भाविकांना हाताळण्यास सक्षम आहे। नाशिकमधील 10,000 विद्यार्थ्यांसोबत लवकरच याचा पायलट प्रकल्प राबवला जाणार आहे। इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर संबोधन केलं। तसंच महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं विविध सामंजस्य करार केले। ओपन AI आणि रॉकेट लर्निंगच्या सहकार्यानं अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी या AI आधारित टूलची घोषणा केली। माहिती तंत्रज्ञान विभाग आणि भारत जैन टेक्नॉलॉजी फाउंडेशन यांच्यामध्ये AI आणि प्रशासकीय यंत्रणांचं डिजिटायझेशन या संदर्भात करार करण्यात आला। प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये ChatGPT सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून AI सक्षम ॲप्स विकसित केले जातील। तसंच आरोग्य, शिक्षण आणि कृषी यासारख्या 12 प्राधान्य क्षेत्रांमध्ये AI उपाययोजनांच्या प्रायोगिक अंमलबजावणीसाठी AI सँडबॉक्स उभारण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेशचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून MMRDAच्या बैठकीमध्ये 48,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली। या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या 2 शहरांचा कायापालट होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। ठाण्याला मोबिलिटी हब म्हणून विकसित करताना कल्याण हे भविष्यातील प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। हवामान बदलाचं संकट आपल्यासमोर उभं असताना माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून केलेली वृक्षारोपणाची कामं, घनकचरा व्यवस्थापनानं जलसंधारणाची कामं ही कौतुकास्पद आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। माझी वसुंधरा हे अभियान नाही तर लोक चळवळ झाली पाहिजे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं। एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांचं वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनानं तातडीनं हा निर्णय घेतलाय। लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतनवाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीनं मजुरी अदा करण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केलाय। सदर निधीची देयकं कोषागाराकडे सादर करण्यात आलेली आहेत। मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी RTI अंतर्गत 25% मोफत प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया 17 फेब्रुवारी पासून सुरू झाली। 10 मार्चपर्यंत पालकांना student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल। वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे। महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात
तोपर्यंत नमस्कार.